पुढल्या बातमीकडे आखातातील युद्धाचा दूध डेअरी व्यवसायाला फटका बसलाय। गॅस नसल्यानं दूधजन्य पदार्थ जे आहेत ते बनवण्यात अडचणी येत आहेत। यंदा आम्रखंड श्रीखंडाचे दर 20 रुपयांनी वाढवण्यात आले। गुढीपाडव्यानिमित्तानं श्रीखंडाला आणि आम्रखंडाला मोठी मागणी असते, त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यामध्ये नागरिकांना या महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे। तोडजोड करून साजरा केला जातो। मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा युद्धजन्य परिस्थितीचा देखील परिणाम झाला आहे। 10 ते 20 रुपयाने श्रीखंड व आम्रखंड याच्यामध्ये ही वाढ झालेली आहे। सध्या डिझेलच्या शेगड्यांचा वापर हा डेऱ्यांमध्ये करण्यात येत आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून गॅसचा तुटवडा भासत आहे। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सध्या डेअरी व्यवसाय देखील अडचणीत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत व्यावसायिक आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार? सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, डेअरी व्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे, काय सांगणार? गॅसचा कमर्शियल गॅसचा शॉर्टेजमुळे जो गॅस आम्हाला 75-80 रुपये पर किलोने भेटायचा, तोच गॅस आता 175-180 पर किलोने भेटतोय। आणि नंतर पॅकिंग मटेरियल, प्लास्टिक पॅकिंग मटेरियल, दुधाचे भाव सर्वच वाढत आहे। मग आम्ही तात्पुरता त्याला काही पर्याय म्हणून आम्ही आमचे जे हायब्रिड मशीन होते ते आम्ही आता गॅसच्या ऐवजी डिझेलवर चालवत आहे। आणि त्याच्यामुळे आता आम्ही 1 मार्चलाही श्रीखंडाचे 20 रुपये प्रति किलो मागे भाव वाढवले होते, पण आता ही परिस्थिती अशीच अजून पुढे चालत राहिली तर मग अजून 5 ते 10% इन्क्रीमेंट होऊ शकेल रेटमध्ये। डेअरी व्यवसायाला नेमका कसा फटका बसतोय? रॉ मटेरियल सर्व महाग झालंय। जे आमचे पॅकेजिंग जे मटेरियल होतं, श्रीखंड, तूप, दुधाच्या थैल्या सर्व महाग होऊन गेलंय। नंतर जे मेन आमचं म्हणजे फ्युएल जे होतं ते सर्व LPG गॅस सिलेंडर आमचं त्याच्यावर अवलंबून होतं, ते सर्व महाग होऊन गेलंय। 100 रुपये प्रति किलोने महाग झालेलं आहे, त्याचा परिणाम पडलाय त्याच्यावर। कच्चा माल महाग झाल्यामुळे या ठिकाणी या गोष्टींचे देखील भाव वाढलेले आहे। मात्र कुठेतरी यंदाचा गुढीपाडवा हा महागाईमुळे या ठिकाणी सर्वसामान्यावर तो भुर्दंड बसणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।